स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये वकील असीम सरोदे हे न्यायालयामध्ये अर्ज करणार आहेत। पीडित तरुणीचं चारित्र्य हनन रोखण्यासाठी हा अर्ज केला जाणार आहे। मुलीची बदनामी रोखण्यासाठी मनाई आदेश देण्यासाठी हा अर्ज करण्यात येणार असल्याचं सरोदे यांनी सांगितलं। न्यायालयामध्ये जे काही सुरू आहे त्याचं वृत्तांकन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु माध्यमांनी सुद्धा अशा प्रकारच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊ नये असं आमचं म्हणणं आहे आणि तेच आम्ही इथे एका अर्जाद्वारे कोर्टामध्ये मांडलेलं आहे। उद्या 11 वाजता त्याच्यावर सुनावणी होणार आहे। आम्ही अशी विनंती केलेली आहे की BNS जो नवीन कायदा आहे BNSS त्याच्यातल्या 163 नुसार आणि आधी 144 कलम होतं क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, त्याच्यानुसार असा न्यूसन्स पसरवणारे काही गोष्टी असतील त्याच्यावर मनाई हुकूम करण्याचे हक्क हे मॅजिस्ट्रेट कोर्टाला आहेत आणि त्याचा आता वापर केला पाहिजे। नवीन अधिकारी कोणतरी वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं, म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागलं आरोपी तिकडे सुखात जाऊन बसलाय 12 तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला 9 वाजता इथे या, 10 वाजता तिथे या, 11 वाजता इथे या आणि बसायला लावले जाते। तिला जर 7,500 रुपये तिला दिले असते, 48 तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशनमध्ये होती। ती 48 तास तिची बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलीस स्टेशनमध्ये। मग ते 7,500 रुपये पोलिसांच्या कुठल्या स्टेटमेंटमध्ये आलं नाही ना। पोलीस स्टेशन जवळ आहे, सगळंच आहे। त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही। त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे।